गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. ह्या वर्षी तुमचा संघर्ष संपला पाहिजे आणि हे वर्ष तुम्हाला खूप चांगले जावं. आज आपल्या सिरीजचा 55वा दिवस आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या. भारतामध्ये पहिली रेल्वे बॉम्बे टू ठाणे सुरू झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते लॉर्ड डलहौसी. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे की पहिली रेल्वे भारतामध्ये कधी सुरू झाली? तर कधी सुरू झाली? 16 एप्रिल 1853 मध्ये. आता हे सर्वांना माहीत झालंय, पण आता अवघड प्रश्न करायला तुम्हाला काय विचारू शकतात, की जेव्हा सुरू झाली, तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते कोण होते? लॉर्ड डलहौसी. यांच्या काळात बऱ्याच सुधारणा झाल्या आणि बऱ्याच सेवा पण सुरू झाल्या. मग कोणकोणत्या सेवा सुरू झाल्या? टेलिग्राफ सेवा, प्रशासकीय सुधारणामध्ये पहिला लोकसेवा आयोग भारतात यांनी स्थापन केला. तसेच लॉर्ड डलहौसी म्हणजे यांच्या काळात 1853ला हे गव्हर्नर जनरल हे पद होते, पण 1858 नंतर व्हॉइसरॉय हे पद सुरू झाले. तर हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि टेलिग्राफ सेवा, आता टेलिग्राफ सेवा कुठून कुठे सुरू झाली असं पण तुम्हाला विचारू शकतात. तर कुठून कुठे? कोलकाता ते डायमंड हार्बर इथपर्यंत ही टेलिग्राफ सेवा पहिली सुरू झाली, ठीक आहे. मग तुम्हाला काही विचारलं तरी आलं पाहिजे, पहिली टेलिग्राफ सेवा ही कुठून कुठे सुरू झाली? तर कोलकाता ते डायमंड हार्बर पर्यंत. चला आता आपण ऑप्शन मधले बघूया. लॉर्ड रिपन, आता लॉर्ड रिपन बद्दल आपण अगोदर पण पाहिलं होतं. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात. आता निवडणुका आहेत त्यामुळे हा प्रश्न आणखी इम्पॉर्टंट आहे. 1882ला स्थानिक स्वराज्य कायदा हा ह्यांच्या काळात आला. आता यांच्या काळात काय काय झालं? इल्बर्ट बिल, फॅक्टरी ऍक्ट आणि हंटर आयोग ह्यांच्याच काळात आले. मग आता इल्बर्ट बिल म्हणलं की तुम्हाला लॉर्ड रिपन आठवायला पाहिजे. फॅक्टरी ऍक्ट हे पण लॉर्ड रिपन यांच्या काळात आले. आणि दुसरं हंटर आयोग, हंटर कमिशन वेगळं आणि हंटर आयोग वेगळं. तर हंटर आयोग हा लॉर्ड रिपन यांच्या काळात आला होता. त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या त्यांच्या काळात, म्हणून उदारमतवादी व्हॉइसरॉय अशी त्यांची ओळख आहे. आता पुढे सी राजगोपालाचारी, तर हे स्वतंत्र भारताचे भारतीय पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल आहेत. म्हणजे त्यांचा काळ कुठला आहे? 1948 ते 1950. त्यांना 1954 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की भारताचे कोणते गव्हर्नर जनरल त्यांना 1954 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर त्यांचं नाव काय आहे? सी राजगोपालाचारी, ठीक आहे. पुढं लॉर्ड कॅनिंग, ह्याचं काय लक्षात ठेवायचं आहे? 1857चा जो उठाव झाला तो याच्या काळात झाला आहे. आणि त्याच्यानंतर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता सुरू झाली, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहिला व्हॉइसरॉय कोण झाला? तर लॉर्ड कॅनिंग हाच पहिला व्हॉइसरॉय आहे. तसंच तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचे आहे? तर 1857ला महत्वाच्या विद्यापीठांची स्थापना याच्या काळात झाली. कोणकोणते? मुंबई, कोलकाता आणि मद्रास. मद्रास म्हणजे आताचं काय? चेन्नई. तर येथे जे विद्यापीठ आहेत त्यांची स्थापना 1857ला लॉर्ड कॅनिंगच्या काळात झाली. आणखी एक लक्षात काय ठेवायचं आहे? लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि पहिला व्हॉइसरॉय होता, ठीक आहे. आता आपण सगळं डिटेलमध्ये बघूया की पहिला गव्हर्नर जनरल, बंगालचा गव्हर्नर जनरल वगैरे ह्याची माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. आता पहिल्यांदा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरन हेस्टिंग होता. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलं तर ते येणार वॉरन हेस्टिंग्स. तेव्हा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे पद होतं, पण त्याच्यानंतर 1833ला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे बदलून काय झालं? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे नाव झालं. आणि तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होतं? तर तेव्हा होतं लॉर्ड विल्यम बेंटिक, ठीक आहे. तर ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल विचारला तर वॉरन हेस्टिंग येणार आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं विचारलं तर लॉर्ड विल्यम बेंटिक येणार. त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा. आणि तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकतात की चार्टर ऍक्ट हा कधी आला? तर हा 1833 साली आला आणि या कायद्याने लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे गव्हर्नर जनरल झाले, ठीक आहे. आता मुलं नेमकं इथं कन्फ्यूज होतात, तर आता यापुढे त्याचं कन्फ्युजन होऊन देऊ नका. आता आपण पुढचं बघूया. शेवटचा गव्हर्नर जनरल कंपनीचा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा आताच आपण पाहिलं कोण आहे? तर लॉर्ड कॅनिंग हे आहेत. त्यांचा कार्यकाळ आहे तो लक्षात ठेवा. आणि त्यांचं महत्वाचं काय की 1857च्या वेळी हेच पदावर होते. म्हणजे जेव्हा 1857ला उठाव झाला. पुढचा आहे पहिला व्हॉइसरॉय. पहिला व्हॉइसरॉय पण कोण झाला? लॉर्ड कॅनिंग झाला. 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा आला आणि त्यांचे पद बदलले. म्हणजेच काय? गव्हर्नर जनरलचं काय झालं? व्हॉइसरॉय झालं. मग त्यांचा कार्यकाळ काय आहे?
तो पण एक लक्षात ठेवा. आता त्याच्या पुढे जनरली पहिला आणि शेवटचा व्हॉइसरॉय विचारतात आणि जेव्हा खूप महत्त्वाचे बदल झाले होते, तेव्हा व्हॉइसरॉय कोण होतं? असा प्रश्न विचारतात. मग आता शेवटचा व्हॉइसरॉय कोण होता? तर लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे व्हॉइसरॉय होते. त्यांचा कार्यकाळ किती होता? मार्च 1947 ते 14 ऑगस्ट 1947. भारताच्या फाळणीची योजना यांनीच राबवली. हे लक्षात ठेवा. पुन्हा मागे मी तुम्हाला काय प्रश्न विचारलेला, की जेव्हा बंगालची फाळणी झाली, कधी झाली? 1905 ला. तर तेव्हा भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? हा मी प्रश्न विचारला होता. तर 1905 ला बंगालच्या फाळणीवेळी कोण व्हॉइसरॉय होता? तर त्याचं नाव आहे लॉर्ड कर्झन. हे सगळ्यांना माहिती आहे कारण हा मी प्रश्न विचारला होता. ठीक आहे. आता पुढे बघूया. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो सुद्धा लॉर्ड माउंटबॅटन होता आणि त्याचा कार्यकाळ काय होता? 15 ऑगस्ट 1947 ते जून 1948 पर्यंत ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल राहिले. आणि भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते सी राजगोपालाचारी आणि यांचा कार्यकाल कधी होता? 21 जून 1948 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत. आणि 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाले. हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आले. त्यामुळं हे जे गव्हर्नर जनरल होतं, हे पद काय झालं? संपुष्टात आलं. तर हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. आज आपण आपल्या लेक्चरमध्ये स्पोर्ट रिलेटेड बऱ्याचशा म्हणजे जवळपास सगळ्या गोष्टी बघणार आहे आणि खूप डिटेलमध्ये बघणार आहे. त्यामुळं मी जे सांगतेय त्याचे नोट्स काढा. ठीक आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे स्पोर्ट्सचा. 33व्या संतोष ट्रॉफीचा किताब कोणी जिंकला आहे? तर कोणी जिंकला आहे? बंगाल म्हणजे पश्चिम बंगालने जिंकला आहे. आणि कोणाविरुद्ध जिंकला आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय असेल? केरळ विरुद्ध त्यांनी जिंकला आहे. तसेच हा सामना संतोष ट्रॉफीचा सामना हा कुठे झाला असा जर प्रश्न आला तर काय उत्तर येईल? हैदराबाद येथे जीएमसी बाल योगी स्टेडियम इथे झाला. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आता आपल्या भारतामध्ये सगळ्यात फेमस काय आहे? क्रिकेट आहे. क्रिकेट सोडून आपण बाकीच्या स्पोर्ट्सवर म्हणावं तितकं लक्ष देत नाही आणि म्हणूनच एक्झामिनर काय करतो? क्रिकेट सोडून बाकीच्या गोष्टींवर प्रश्न विचारतो. आणि तसंच संतोष ट्रॉफी याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला आहे की संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळात येते किंवा कोणत्या खेळाचा प्रकार आहे? तर संतोष ट्रॉफी हे काय आहे? तर ही फुटबॉलची टुर्नामेंट आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघूया. आता आपण फुटबॉल ह्याच्याबद्दल माहिती बघूया. आता फुटबॉलबद्दल कशी माहिती विचारतात? गोल्डन बूट हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेनल्टी स्पॉट, किक, गोलकीपर हे जे आहेत ना शब्द जे फुटबॉलमध्ये यूज होतात. तर तुम्हाला असं विचारतात की हे कोणत्या खेळामध्ये यूज होतात? आणि जर तुम्हाला माहित नसेल तर तुमचा एकदम सोपा प्रश्न तुम्ही गमावून येता किंवा त्याचे 1 मार्क गमावून येता. मग आपण आता काय बघणार आहोत? फुटबॉलच्या संबंधित शब्दावली बघणार आहोत. मग कोणकोणते शब्द आहेत? गोल्डन बूट, गोल, पेनल्टी स्पॉट, किक, गोलकीपर. आता गोलकीपर सगळ्यांना माहिती आहे. डिफेंडर फॉरवर्ड, बाय किक, किक ऑफ टेकल, ड्रिबल, फाऊल थ्रो हे कशामध्ये आहे? फुटबॉलच्या संदर्भात आहे. आता फुटबॉलमधील प्रमुख ट्रॉफी किंवा स्पर्धा कोणत्या? हे तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावर खूप वेळा प्रश्न येतात. आता फिफा वर्ल्ड कप हे सगळ्यांना माहिती आहे. पण संतोष ट्रॉफी, रिव्हर्स कप, आणखी कोणता एक बेगम हजरत महल कप, कूपर कप हे कोणालाच माहिती नाही की हे कोणत्या खेळाशी संदर्भात आहे आणि ह्याच्यावर खूप वेळा प्रश्न आले. ठीक आहे. त्यामुळे हे एकही गोष्ट मिस करू नका. आता फुटबॉलमधील प्रमुख स्पर्धा फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कप ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर फिफा वर्ल्ड कप 2022 हा कोणी जिंकला आहे? तर अर्जेंटिना ह्याने जिंकला आहे. आणि अर्जेंटिनाचा खेळाडू नुकताच आता भारतात येऊन गेला. तो कोण? मेस्सी. त्याच्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो. आणि तुम्हाला असंही विचारू शकतात की 2026चा म्हणजे पुढचा फिफा वर्ल्ड कप कुठे होणार आहे? तर कुठे होणार आहे? तो एका ठिकाणी नाही होणार. तो कॅनडा, मेक्सिको आणि US या ठिकाणी होणार आहे. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रश्न आहे. आपण याच्यावर प्रश्न बघितलाय. पण रिव्हिजनसाठी महाराष्ट्र सरकारने फुटबॉलच्या प्रोत्साहनासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे किंवा कोणता उपक्रम सुरू केलाय? हे मला तुम्ही सांगायचंय. ह्याच्यावर आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. आणि इथे 2022ला अर्जेंटिना हा विनर झाला. पण अर्जेंटिना हा कोणाविरुद्ध खेळला किंवा उपविजेता कोण होता? तर फ्रान्स हा देश उपविजेता होता. तर हे लक्षात ठेवा. आता आपण ड्युरंड कप बद्दल माहिती बघूया कारण ड्युरंड कप खूप वेळा एक्झाममध्ये प्रश्न विचारलाय की ड्युरंड कप कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे किंवा आशियातील सर्वात जुनी आणि भारतातील प्रमुख वार्षिक फुटबॉल कप स्पर्धा कोणती आहे? तर ती आहे ड्युरंड कप. हे लक्षात ठेवा ही सर्वात जुनी आहे. ठीक आहे. आणि ही वर्षातून एकदा होणारी
फुटबॉल कपची टुर्नामेंट आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचं आहे आपलं हॉकी. हॉकीबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आता हॉकीच्या रिलेटेड शब्दावली काय आहे? आपण वरती पाहिलं पेनल्टी कॉर्नर, गोलकीपर, फॉरवर्ड डिफेंडर हे हॉकी आणि फुटबॉलमध्ये सेमच आहे. पण आता इथे पेनल्टी कॉर्नर आहे. इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जर तुम्हाला पेनल्टी स्पॉट किंवा पेनल्टी किक असं विचारलं, स्पॉट किंवा किक, तर इथं काय येणार? इथं फुटबॉल उत्तर येणार आणि कॉर्नर विचारलं तर काय उत्तर येणार? हॉकी येणार. ठीक आहे? इथं कन्फ्यूज करू नका. बाकी गोल, गोलकीपर, फॉरवर्ड डिफेंडर हे हॉकी आणि फुटबॉलमध्ये सेम आहे. आता हॉकीमध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय आहे? स्टिक. स्टिक शिवाय हॉकीच खेळता येणार नाही. त्यामुळे हे तर सगळ्यांना येऊन जाईल. ठीक आहे? आता आपण काय बघूया? हॉकीमधील प्रमुख ट्रॉफी किंवा कप हे बघूया. आता हॉकी ह्याबद्दल तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती आहे का? की आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हा काय आहे? तर हा आहे हॉकी. ठीक आहे? तर हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारायचे जास्त चान्सेस आहे. आता आपण हॉकीमधील प्रमुख ट्रॉफी किंवा कप बघूया. आगा खान कप ह्याच्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारला आहे. बॅटन कप, आसामी, इंदिरा गांधी सुवर्ण कप, ध्यानचंद ट्रॉफी. आता हे सगळ्यांना येईल का? कारण ध्यानचंद हे कोण आहेत? आपल्या हॉकीचे जादूगार आहेत. पुढे सुलतान अझलन शाह कप हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले आहेत. सिखिया गोल्ड कप, बेगम हजरत महल कप, गोल्ड कप, वेलिंग्टन कप, लेडी रतन टाटा कप हा महिला हॉकी कप आहे. ठीक आहे? म्हणजे ही महिला हॉकीची टुर्नामेंट असते. आता सुलतान अझलन शाह कप हा आत्ताच पार पडला. मग याच्यामध्ये विनर कोण आहे? तर विनर बेल्जियम झालं आणि उपविजेता म्हणजे रनर अप कोण झालं? तर इंडिया झालं. इंडियाने ह्याच्यामध्ये सिल्वर मेडल जिंकल्यामुळं ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आणि सुलतान अझलन शाह कप हा नेहमी कायम मलेशियामध्ये होतो. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता आपण ऑलिम्पिकच्या दृष्टीने हॉकीचा जर अभ्यास केला तर आपल्याला समजेल की ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आपण आतापर्यंत 13 मेडल्स जिंकलेले आहेत. आणि ते कसे जिंकले आहेत? त्याच्यामध्ये 8 गोल्ड आहेत, 1 सिल्वर आहे आणि 4 हे काय आहेत? ब्रॉन्झ म्हणजे कांस्य पदक जिंकलेले आहेत. आणि आत्ताच जे आपलं आत्ता पॅरिस ऑलिम्पिक झालं 2024 मध्ये, त्याच्यामध्ये आपल्या टीमने काय जिंकलेलं आहे? तर ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहे. कधी? 2024 ला. आणि 2020 ला त्यांनी जवळ तब्बल मला वाटतं 41 वर्षांनंतर ब्रॉन्झ मेडल जिंकले. म्हणजे हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलं होतं. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा. तसेच तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे की हार्दिक सिंग कोण आहे? आपल्याला हार्दिक पांड्या माहिती आहे, पण हे जे आहेत प्लेयर हे माहिती नाही. हार्दिक सिंग कोण आहे? तर हा आपल्या हॉकी टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. म्हणजेच काय? उपकर्णधार आहे. आणि हार्दिक सिंगला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यासाठी नॉमिनेट केलेला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा खेळामधील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याच्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. आता मेजर ध्यानचंद पुरस्कार हे आता बदललं नाव. त्याच्या अगोदर काय होतं? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव होतं. बरोबर? हे माहिती पाहिजे तुम्हाला. आता ऑलिम्पिकमध्ये भारताने गोल्ड मेडल कधी जिंकलं आहे? पहिलं गोल्ड मेडल हे 1928 साली जिंकलेलं होतं. आणि त्यावेळेस जे मेजर ध्यानचंद होते त्यांनी सर्वाधिक गोल केले होते. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. तसेच शेवटचं गोल्ड मेडल कधी जिंकले ऑलिम्पिकमध्ये भारताने? तर ते कधी जिंकलं आहे? 1980 मध्ये जिंकलं आहे. आणि हे शेवटचं जिंकलंय. त्याच्यानंतर भारताने गोल्ड मेडल जिंकलेलं नाहीये. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की भारतीय हॉकीचे सुवर्णयुग कोणते? तर कोणते आहे? ते आहे 1928 ते 1956. का? कारण यावेळेस भारताने सलग 6 वेळा सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे याला भारतीय हॉकीचे सुवर्णयुग असे म्हणतात. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे? तर ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे. हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, पाठ करा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा खेळ आहे बॅडमिंटन. बॅडमिंटनबद्दल थोडंफार तरी माहीतच असणार आहे, कारण बॅडमिंटन हे सर्वांना खेळायला आवडतं. आता बॅडमिंटनचे प्रमुख खेळाडू कोणकोणते आहेत? चिराग शेट्टी, सात्विक साईराज, पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं माहितीये? बॅडमिंटन खेळणारी डबल्सची जोडी कोणती आहे? तर ती आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. ही एकदम फेमस आहे आणि ही डबल्स खेळते म्हणजे काय? जोडीनं खेळते. आता त्याच्यानंतर पी.व्ही. सिंधू. पी.व्ही. सिंधू बद्दल सगळ्यांना माहित असेल. हिला काय म्हटलं जातं? सिल्वर गर्ल असे म्हटलं जातं. पी.व्ही. सिंधू हिने 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल जिंकलं होतं आणि टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. 2 मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तर हे लक्षात ठेवा.
सायना नेहवालचं काय लक्षात ठेवायचं आहे? 2012ला लंडन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हिने ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. आता लक्ष्य सेन यांनी ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, पण त्याला मेडल मिळालं नाही. पण आता 2025च्या ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेत तो विजेता ठरलेला आहे. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा, लक्ष्य सेन. आता आपण बघूया बॅडमिंटनच्या प्रमुख ट्रॉफी आणि कप कोणकोणते आहेत. सुधीरमन कप, थॉमस कप, उबेर कप, नारा कप, अमृत दिवान ट्रॉफी, बड्डू कप आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कप. आता परीक्षेमध्ये कोणत्या कपवर जास्त वेळा प्रश्न आले आहेत ते म्हणजे थॉमस कप आणि उबेर कप. तुम्हाला काय प्रश्न विचारला आहे की हे कोणत्या स्पर्धेचे कप आहेत किंवा हे कोणत्या स्पर्धेची टुर्नामेंट आहे. तर हे लक्षात ठेवा, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा आहे टेनिस. टेनिस बद्दल सर्वांना माहित असेल कारण आपण याच्यावर सुद्धा डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये माहिती पाहिली होती. आता टेनिसच्या संबंधित शब्दावली ही तुम्ही एकदम परफेक्ट करा, कारण मी एक एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये मला एस आणि ॲडव्हान्टेज हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला होता आणि तेव्हा मला माहित नव्हतं, त्यामुळे माझा 1 मार्क गेला. तर त्यामुळे हे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगते. आता टेनिसच्या संबंधित शब्दावली काय आहेत? रॅकेट, बॉल, सर्व्हिस, एस अँड ॲडव्हान्टेज, ड्यूस, लव, फोरहँड, बॅकहँड, व्हॉली, ब्रेक पॉइंट, टाय ब्रेक, ग्रँड स्लॅम. आता इथं तुम्हाला काय लक्षात द्यायचंय, टेनिसमध्ये काय असतं की टेनिसमध्ये रॅकेट असतं आणि बॅडमिंटनमध्ये सुद्धा रॅकेट असतं, पण टेनिस हा बॉलनी खेळला जातो आणि रॅकेट हा काय फुलांनी खेळला जातो. तर हे लक्षात घ्या, ठीक आहे. आणि जे हे टेनिसच्या रिलेटेड जी शब्दावली आहे ती बॉल सोडून बाकी सगळं सेम असं बॅडमिंटनमध्ये आहे, ठीक आहे. दोघांमध्ये काही डिफरन्स नाहीये, ऑलमोस्ट सगळं सेम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एस ॲडव्हान्टेज असतं, फोरहेड, बॅकहँड वगैरे हे सगळं असतं, ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण, टेनिसशी रिलेटेड प्रमुख ट्रॉफी आणि कप कोणते. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण ह्याच्यावर सुद्धा डिटेलमध्ये पाहिलं होतं. आता कोणकोणते आहेत? ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन. आता तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात आणि मागे सुद्धा प्रश्न विचारला आहे की रोलंड गॅरोस या कपला आणखी दुसरे नाव कोणते आहे किंवा आणखी कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. तर ते लक्षात ठेवा, काय ओळखलं जातं? फ्रेंच ओपन. पुन्हा विम्बल्डन हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. US ओपन, डेव्हिस कप पण खूप इम्पॉर्टंट आहे, हा सुद्धा प्रश्न विचारला होता. पुन्हा फेड कप, बिली जीन किंग कप, पुन्हा हॉकमन कप, लेवर कप हे सगळे कशाशी रिलेटेड आहेत? तर टेनिस याच्याशी रिलेटेड आहेत. आता आपण ह्या सगळ्यावर डिटेलमध्ये माहिती पाहिली आहे. तुम्हाला रिव्हिजन क्वेश्चन, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन ह्याच्यामध्ये विनर आणि रनर म्हणजेच काय विजेता आणि उपविजेता कोण आहे हे तुम्ही मला सांगायचंय. ह्याची मी शॉर्ट ट्रिक पण सांगितली होती आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर प्रश्न विचारतात. खूप सोपं आहे. हे रिव्हिजनमध्ये तुम्ही सगळ्यांनी मला ह्याचे दोन्ही सांगायचे आहेत, ठीक आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघू. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि USO म्हणजेच काय US ओपन ह्याच्यामध्ये हे कोणत्या ग्राउंडवर खेळले जातात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. ते सुद्धा तुम्हाला बघायचंय कारण एकदा प्रश्न विचारला होता की लाल मातीवर कोणता कप खेळला जातो. तर हे तुम्हाला आलं पाहिजे, हे तुम्ही सगळ्यांनी रिवाइज करायचंय. आणि डेव्हिस कप हे सुद्धा खूप फेमस आहे आणि याच्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारला आहे. मग यावर्षी 2025चा डेव्हिस कप हा कोणी जिंकला आहे? तर हा इटलीने जिंकलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, ठीक आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. क्रिकेट. आता क्रिकेट बद्दल सर्वांना माहिती आहे. कोणाला माहित नसेल तर ते थोडंफार लेडीजला माहित नसेल कारण ते इतके क्रिकेट बघत नाही. आता तुम्हाला रिव्हिजनमध्ये मला हेच या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत की आतापर्यंत 2025 मध्ये आपल्या महिलांनी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. तर कोणकोणते कप जिंकलेले आहेत हे मला तुम्ही सांगायचंय आणि कोणी जिंकलेले आहेत, ठीक आहे. मी नाही प्रत्येक वेळी सांगणार, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा तुमची रिव्हिजन होणार आहे. आता क्रिकेटबद्दल सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे हे मी काही सांगत नाही, तुम्ही एकदा बघून घ्या. फक्त आता मी तुम्हाला सांगते क्रिकेटमधील प्रमुख ट्रॉफी कोणत्या आहेत आणि त्याच्यावर प्रश्न कोणत्या ट्रॉफीवर जास्त विचारले होते. एक म्हणजे देवधर ट्रॉफी आणि दुसरं म्हणजे इराणी ट्रॉफी, यांच्यावर जास्त प्रश्न विचारले होते. रणजी ट्रॉफी हे सगळ्यांना माहिती की हे क्रिकेटशी रिलेटेड आहे. नायडू, गावस्कर बॉर्डर ट्रॉफी, चॅम्पियन्स ट्रॉफी, पुन्हा दुलीप ट्रॉफी हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. शारजा कप, ॲशेस कप हे तुम्हाला माहिती आहेत की हे क्रिकेटशी रिलेटेड आहे. प्रश्न ह्यांवर जास्त विचारले. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण बघूया की स्पोर्ट्स कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये किती खेळाडू असतात ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर आपण एकदम शॉर्ट ट्रिकने आणि एकदम छानपैकी समजून घेऊया. आता टेनिस आणि बॅडमिंटन हे तर माहिती आहे, जेव्हा सिंगल असतो तेव्हा एक माणूस खेळतो,
जेव्हा डबल्स असतात तेव्हा 2 असतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती आहे. हॉकी, क्रिकेट आणि फुटबॉल हे कसं 11-11-11 हे लक्षात ठेवा. आता पुढे आहे हॉकी, क्रिकेट, फुटबॉल. आता ह्या तिघांमध्ये काय आहे 11-11 आहेत. त्यामुळे हे तुमचं लक्षात राहील बरोबर. खो-खो हे कसं लक्षात ठेवायचं? 9-9 किती? 9. खो-खो 9-9 असं. नेटबॉल आता हे तुम्ही जर इंग्लिशमध्ये लिहिलं ना नेट बॉल तर ह्याचे किती लेटर्स होतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात किती लेटर आले? 7 लेटर आले. म्हणून ह्याच्यात किती खेळाडू असतात? 7 खेळाडू असतात. असं लक्षात ठेवा. टेबल टेनिस जसं मी सांगितलं टेबल टेनिस, बॅडमिंटन, टेनिस याच्यामध्ये सिंगल असेल तर 1, डबल्स असतील तर 2 असे असतात. आता हे काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. हे तुम्हाला माहितीच आहे. रग्बी, फुटबॉल ह्याच्यामध्ये किती आहेत? 15 आहेत. आता रग्बी, फुटबॉल हे किती मोठा शब्द आहे बरोबर? मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या असणार आणि सगळ्यात जास्त संख्या किती? 15. वॉटर पोलो, लो, सो हे 7 असं हे जे 07 आहे हे जर मी असं लिहिलं तर कसं होतंय? सो असं होतंय बरोबर? असं काहीतरी शॉर्ट ट्रिक लावा. व्हॉलीबॉल ह्याच्यामध्ये किती असतात? 6 असतात. बास्केटबॉलमध्ये 5 असतात. आता व्हॉलीबॉल हे कसं हाताने खेळतात. बास्केटबॉल हे कसं जंप करून खेळतात. मग जंप करून खेळतात म्हणून ह्यांना 1 मार्क कमी. असं तुम्ही काही लक्षात ठेवू शकता. पोलो ह्याच्यामध्ये जर ओ, ल, ओ असं जर आपण ह्याची सपोज फोड केली तर ते किती होत आहेत अक्षरं? 4 होत आहेत. मग ह्याच्यामध्ये किती खेळाडू? 4 खेळाडू. आता पुढे आहे बेसबॉल. बेसबॉलचं किती आहेत? 9. आता हे कसं लक्षात ठेवायचं? बेबी को बेस पसंद है. बेबी म्हणती 9. हे कसं झालं? बेसबॉल 9. 9 म्हणजे काय? 9. ठीक आहे. तर असं लक्षात ठेवू शकता. जिम्नॅस्टिकमध्ये किती आहेत? 8 आहेत. आता हे जर बघितले तर हे किती शब्द होतात? 1, 2, 3, 4. 4 दुने 8. जिम्नॅस्टिक गुणिले 2 8. कबड्डीमध्ये किती आहेत? 7 आहेत. हम साथ साथ है. कधी? कबड्डीमध्ये. बरोबर ना? असं 3-3 असे ग्रुप करून खेळायला लागतात ना? म्हणून काय? हम साथ साथ है. कुठं? कबड्डीमध्ये. असं तुम्ही शॉर्ट ट्रिकने लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात राहील. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे मी असं मनाने शॉर्ट ट्रिक बनवून सांगितलंय. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही लक्षात ठेवू शकता. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्याला एक्झाममध्ये खेळाडू आणि त्यांची टोपण नावं हे सुद्धा खूप वेळा विचारतात आणि आपल्याला एकदम मोजक्याच लोकांचं माहित असतं. आता आपण डिटेलमध्ये बघूया. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असे म्हणतात. मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख असे म्हणतात. आता सिंग आणि सिख ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पीटी उषा ह्यांना काय? पायली एक्सप्रेस किंवा उडणारी परी असे म्हणतात. तसेच पीटी उषा आता पीटी उषा ह्या काय आहेत तर तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे. आता भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा कोण आहेत? तर त्या आहेत पीटी उषा. हे लक्षात राहू द्या. सुनील गावस्कर यांना लिटिल मास्टर म्हणतात आणि सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर म्हणतात. आता हे सर्वांना माहिती आहे. सौरव गांगुली आता आपण सौरव गांगुली यांना दादा असे म्हणतात. हे तर आपल्याला माहितीच आहे बरोबर. दादा दादा. पुन्हा अनिल कुंबळे यांना काय म्हणतात? जम्बो असं म्हणतात. ठीक आहे. हे लक्षात राहू द्या. पुढे राहुल द्रविड ह्यांना काय म्हटलं जातं? द वॉल किंवा मिस्टर रिलायबल म्हणजे काय की ह्यांच्यावर आपण डिपेंड राहू शकतो पूर्ण मॅचवर. आणि द वॉल हे का दिलं? कारण टेस्ट क्रिकेट जर तुम्ही ह्यांच्या मॅच पाहिला असेल टेस्ट मॅच तर हे आउटच व्हायचे नाही म्हणून ह्यांना काय म्हटलं जातं? द वॉल. हरभजन सिंग ह्यांना काय म्हटलं जातं? टर्मिनेटर. आता सिंग लोक काय करतात म्हणजे जे शीख आहेत ते काय करतात? फेटा घालतात किंवा त्यांची ती पगडी असते त्यालाच टर्मिनेटर असे म्हणतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. हिमा दास हिला काय म्हटलं जातं? धिंग एक्सप्रेस असं म्हटलं जातं. हिमा दास हिला धिंग एक्सप्रेस का म्हणतात? कारण ती रनर आहे आणि ती धिंग या गावची आहे. धिंग गाव कुठं आहे? तर हे आसाममध्ये आहे. धिंग गावची असल्यामुळं तिला धिंग एक्सप्रेस असं म्हणतात. तसेच हिमा दास ही सध्या आसाम पोलीसमध्ये DSP म्हणून कार्यरत आहे. म्हणजेच काय? पोलीस उप अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर हे लक्षात राहू द्या. कपिल देव ह्यांना काय म्हटलं जातं? हरियाणाचा हरिकेन असं म्हटलं जातं. आता हरिकेनचा अर्थ काय हे मला तुम्ही सांगा. मी इंग्लिशमध्ये लिहून देते. हरिकेन. पुढे कर्णम मल्लेश्वरी हिला आयर्न लेडी असे म्हणतात. का म्हणतात? कारण ही पहिली भारतीय महिला आहे जिने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक घेतले. म्हणजेच काय? ब्रॉन्झ मेडल घेतले. आणि कधी घेतलं? तर सिडनीच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. ही सिडनीची ऑलिम्पिक स्पर्धा 2000 साली झाली. वेट लिफ्टिंगमध्ये 69 किलो या गटात तिने कांस्य पदक पटकावले आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. रोहित शर्मा ह्याला हिटमॅन म्हणतात. हे तर सर्वांना माहिती आहे. मायकल फेल्प्स ह्यांना काय म्हटलं जातं? फ्लाइंग फिश. आता फेल्प्स फिश ह्याच्यावरून तुम्हाला लावता येईल जोडी. ठीक आहे. हे स्विमर आहेत आणि सगळ्यात जास्त गोल्ड यांनी जिंकलेले आहेत म्हणून ह्यांना फ्लाइंग फिश असे म्हटलं जातं.
आता फेल्प्स आणि फिश ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल ह्यांना काय म्हणतात. आता आपण पुढचं बघूया. आता पुढचं आहे खेळाडू आणि त्यांची पुस्तकं. ह्याच्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न येतो. खेळाडू विचारले जातात, त्यांची पुस्तकं विचारली जातात. पहिला आहे पी.टी. उषा, गोल्डन गर्ल. मेजर ध्यानचंद, गोल. आता हे हॉकीचे आहेत म्हणून गोल. विश्वनाथन आनंद, हे माइंड मास्टर, हे त्यांचं पुस्तक आहे. हे कोण आहेत? हे चेस प्लेयर आहेत. मेरी कॉम ह्यांचं काय आहे पुस्तक? तर मॅग्निफिसंट मेरी. सानिया नेहवाल, बॅडमिंटन क्वीन. मिल्खा सिंग, द रेस ऑफ माय लाईफ. हा खूप वेळा प्रश्न विचारला, एकदम 5 स्टार करून टाका. शहीद आफ्रिदी, बूम बूम. कपिल देव, स्टेट फ्रॉम द हार्ट, हा सुद्धा प्रश्न विचारला होता. चला आता पुढचं बघूया. पुढचं आहे सानिया मिर्झा, एस अगेन्स्ट ऑड्स. युवराज सिंग, द टेस्ट ऑफ माय लाईफ, हा सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. युवराज सिंगला कॅन्सर झाला होता तेव्हा त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सौरव गांगुली, अ सेंचुरी इज नॉट इनॉफ, हा सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. सचिन तेंडुलकर, प्लेइंग इट माय वे, हा सुद्धा विचारलेला आहे. विराट कोहली, ड्रिवन, आता हा विचारलेला नाही, हा विचारू शकतात. ॲडम गिलक्रिस्ट, ट्रू कलर्स, हे ॲडम गिलक्रिस्ट ह्यांचं आहे. ॲडम गिलक्रिस्ट हे कुठले प्लेयर आहेत? तर ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण भारताची 2024 मध्ये ऑलिम्पिक मधील कामगिरी हे बघूया. ठीक आहे, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता पहिला आहे नीरज चोप्रा. नीरज चोप्रा यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं, तर हे लक्षात ठेवा. आणि 2024ला जे आपलं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. फर्स्ट कोण आलं जॅव्हलिंग थ्रोमध्ये? तर ते पाकिस्तानचा खेळाडू आहे, आता मला त्याचं नाव आठवत नाही, ते तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, आणि ह्यांचा कोणता आहे क्रीडा प्रकार? भालाफेक किंवा जॅव्हलिंग थ्रो. पुढचा आहे मनू भाकर. मनू भाकर ही कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे? नेमबाजी. आणि तिचा क्रीडा प्रकार कुठला आहे? 10 मीटर एअर पिस्तूल, महिला. त्याच्यामध्ये तिने काय जिंकलं आहे? कांस्य जिंकला आहे. आता मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी मिश्रमध्ये काय केलं आहे? 10 मीटर एअर पिस्तूल ह्याच्यामध्ये पण कांस्य जिंकला आहे. आणि मनू भाकर ही एकमेव महिला आहे जिने ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत 2 मेडल जिंकलेले आहेत, तर हे लक्षात राहू द्या. स्वप्नील कुसळे हे महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यातले आहेत, त्यामुळे कोल्हापूरला हा प्रश्न येऊ शकतो. कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे? नेमबाजी. आणि त्यांनी कशामध्ये कांस्य पदक जिंकलं आहे? 50 मीटर रायफल इथे जिंकले आहे. ठीक आहे, आणि त्यांनी कांस्य पदक हे 50 मीटर एअर रायफल ह्याच्यामध्ये जिंकलेलं आहे. आता पुरुष हॉकी संघ ह्यांनी कांस्य पदक जिंकले आहे कशामध्ये? हॉकीमध्ये. आता हे आपण मागेच पाहिलं, बरोबर. आणि हे कांस्य पदक कधी जिंकलं आहे? 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आणि 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत, ह्या दोन्ही स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे. अमन सेहरावत ह्यांचं काय आहे? कुस्ती प्रकारात त्यांनी कांस्य पदक जिंकलं आहे. आणि त्यांचा कोणत्या प्रकारात जिंकला आहे? पण 57 किलो फ्री स्टाईल ह्याच्यामध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. कसं जास्त टाइम नाहीये आणि थोडंसं जरा बिझी शेड्यूल आहे. आता 31 डिसेंबर 1 जानेवारी, त्याच्यामुळे जरा ड्युटी पण जास्त आहे. त्याच्यामुळे आपण एवढंच बघूया. आज मी जेवढे पण प्रश्न घेतले ते सगळे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एकदम तोंडपाठ करून ठेवा. ह्याचे छोटे नोट्स काढा. मी जे स्लाइड तुम्हाला शेअर करते त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओला